तरी लोकांना गाडी घेतात, काढली नाही बाहेर तरी घेतात. ते आता ते मी आता ते बघायला सांगितलं. आणि या प्रोजेक्टमध्ये अनेक चांगली गोष्टी पार्किंगमध्ये टाटाकांना कळलं आम्हाला अधिकृत नाही की जे तुम्ही आता ईव्हीला जे प्रोत्साहन तुम्ही दिलेलं आहे ते चांगलं केलं. चार्जिंग त्याच्यानंतर चालू करणार ते लोक आणि नावं घेत आहेत कोणाकोणाला. त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे हे त्यांनी ओके केले. म्हणजे काही गोष्टी त्या बिलकुल नव्हत्या ना, त्या त्यांनी पूर्ण करून टाकल्या की ज्या म्हणजे ब्रिजच्या लोकांना आवाजाच्या बाहेरच्या गोष्टी होत्या त्या त्यांनी केल्या. जी लोक काही नावं ठेवत आहेत की कशासाठी होतं, पण प्रॅक्टिकल तुम्ही विचारा ग्राउंड लेवलला तर सगळी माणसं सॅटिस्फाईड या गोष्टी. आता जेवढी अजून त्यांना घर मिळायचे आहेत तेवढी प्रतीक्षा येते की लवकर आम्हाला घर मिळेल. कारण आता आम्ही बघतोय राहतो राहायला येऊन बघा एवढी मोठी एवढं सुंदर घर दिलंय. त्यांना असं वाटतं कधी आम्हाला मिळते आणि आम्ही कधी राहायला जातोय. काल चौघे पण आलेले बघायला, तुमच्याकडे घर बघत होते. मला पण असंच नाही, मला पण असंच नाही काय होतं केलं. मी दुसऱ्याला असं प्रार्थना करतो की 12 वर्षानंतर इथे राहणारे जे लोक आहेत त्यांची एवढी प्रगती होईल की त्यांना 5-10 वर्ष काही वाटणार. थँक्यू. जसं BDCचं प्रोजेक्ट डेव्हलप केलं त्याप्रमाणे मी महाराष्ट्र पण डेव्हलप करताय, देशाचा विकास पण करताय, त्याबद्दल तुमचं खूप आभारी आहे. थँक्यू. देवाभाऊ 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 धन्यवाद देवाभाऊ धन्यवाद देवाभाऊ धन्यवाद देवाभाऊ धन्यवाद देवाभाऊ. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. फोटो धन्यवाद देवाभाऊ. एकच मिनिट थोडंसं मागे थोडं मागे देतो.